प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, नेहमी माझ्या बोलण्यात पहिलं वाक्य असतं, देवाच्या प्रिय लोकांनो. आम्ही ऑर्डिनरी नाहीत, आम्ही देवाचे प्रिय लोक आहोत. हालेलुया. आम्ही प्रिय, इतके प्रिय आहोत. आम्हाला प्रभू तर प्रिय आहेच, पण प्रभूला पण आम्ही फार प्रिय आहोत. त्याचे आम्ही लाडके आहोत. जसं 100 एक मेंढरू हरवलं, मेंढपाळाने शोधून काढलं आणि शोधल्यावर काठी घेऊन फटके देत देत त्याला मेंढवाड्यात आणलं नाही, तर बायबल सांगतं त्याला उचलून, हालेलुया, मी म्हटलं त्या हरवलेल्या मेंढराला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. ते उचललेली लेकरं तुम्ही आणि मी. हालेलुया. प्रभूने हरवलेल्या स्थितीतून आम्हाला उचलून बाहेर काढलेलं आहे. प्रभूने आम्हाला उचलून घेतलेलं आहे. या मरणाऱ्या जगामध्ये त्याने जीवनाची वाट आम्हाला दिलेली आहे. त्याची कृपा आमच्यावरती झालेली आहे. त्या प्रभूला धन्यवाद. देवाचे लाडके लोक आम्ही आहोत. हालेलुया. म्हणा, मी देवाचा लाडका आहे. नसलात तरी म्हणत जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, मी देवाचा लाडका आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. स्तोत्र 23:4 मध्ये ना, स्तोत्र करता दावीद राजा होण्याआधी तो मेंढपाळ होता आणि त्याचा पूर्ण अनुभव प्रॉपरली त्याने या स्तोत्रामध्ये विदित केलाय. पण आता तो स्वतःचा उल्लेख मेंढपाळ म्हणून करत नाही, तर स्वतःचा उल्लेख मेंढरू म्हणून करतो आणि परमेश्वराला तो त्याचा मेंढपाळ मानतो. आणि 4थ्या वचनात त्या 23व्या अध्यायाच्या स्तोत्राच्या तो म्हणतो, मृत्यू छायेच्या हालेलुया. कोणत्या छायेच्या? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी थोड्या थोड्या अरिष्टांना नाही, कसल्याही. वाव. हालेलुया. दाविदाला किती कॉन्फिडन्स आहे, दाविदाला किती विश्वास आहे प्रभूवरती, किती विश्वास आहे परमेश्वरावरती. मृत्यू छायेची दरी टाळता येणार नाही. त्याला माहित आहे त्या दरीतून तर जावंच लागणार आहे, पण त्या दरीतून जात असताना पण मला कसल्याही अरिष्टाची भीती वाटणार नाही. ती भीती न वाटण्याचं कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. हा जुना करार आहे. जर तुम्ही या वचनाकडे नवीन करारातून पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दावीद राजा मृत्यू छायेच्या दरीतून जात आहे आणि प्रभू त्याच्या बरोबर आहे. आणि प्रभू त्याच्या बरोबर आहे. प्रभूच्या आकडीला काठीला धरून तो चाललाय, प्रभूला पकडून तो चाललाय. आणि गरजणारे सिंह आजूबाजूला आहेत, मगर असतील किंवा हिंस्र पशु असतील, पक्षी असतील, कुठल्याही गोष्टी असतील की ज्यांच्याद्वारे त्याला धोका आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला आहेत. त्यांनी गराणा घातलेला आहे, पण तो म्हणतो की या मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असताना मला कुठलाही अरिष्टाची भीती वाटत नाही, कारण तू मज बरोबर आहेस. पण नवीन करारात थोडंसं उलट आहे. मृत्यू छायेच्या दरीतून जात असताना मी अरिष्टाला भ्यायचा विषय सोडून द्या, पण अरिष्ट माझ्या, हालेलुया, मृत्यू माझ्या प्रभूला घाबरतो. तुम्ही ऐकलं मी काय म्हटलं? अरिष्ट माझ्या प्रभू पुढं थरथर कापतात. मग आता त्या दरीतून मी आराधना करत चालणार. कुठून संकट येत आहे का बाबा, काय होतंय का, मला फरक पडत. हालेलुया. माझी नजर येशूवरती. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असताना मी अरिष्टांना भिणार नाही. अरिष्ट भिवून पळून जातील. मृत्यू छायेची दरी माझ्यासाठी देवाच्या स्तुती आराधनेची दरी आहे, माझ्यासाठी साक्षीची दरी आहे, माझ्यासाठी चिन्ह चमत्काराची दरी आहे, माझ्यासाठी देवाच्या आशीर्वादाची दरी आहे, माझ्यासाठी अद्भुत काम होण्याची दरी आहे. ही मृत्यू छायेची दरी जगासाठी पण माझ्यासाठी ही आशीर्वादाची आहे, कारण माझा मेंढपाळ मरणावरती विजयी झालेला आहे. हालेलुया. आणि जेव्हा तो माझ्या बरोबर आहे, दुनिया तो मेरे को डरेगी. हालेलुया. कोई आमेन बोलेगा क्या? हालेलुया. हम दुनिया से डरने वालों में से नहीं है प्रियो. हालेलुया.
दुर्जन जे असतात, बायबल सांगतं नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि 21वा वचन, नीतिसूत्रे 13 आणि 21 मध्ये बायबल सांगतं, पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण नीतिमानास कल्याणरूप प्रतिफळ मिळते. दुर्जनांच्या मागे अरिष्ट लागतात आणि त्या अरिष्टांमध्ये त्यांचा शेवट होतो. परंतु धन्य आहेत ते लोक ज्यांनी आपला भाव परमेश्वरावरती टाकलेला आहे. आशीर्वादित आहेत ते लोक जे जगाला खुश करण्यात टाइमपास करत नाही, ज्यांचं लक्ष निरंतर प्रभूकडे लागलेलं असतं. आज माहीत नाही पण कोणाच्या तरी लाईफची स्टोरी आज चेंज होणार आहे. मी म्हटलं कोणाच्या तरी लाईफची स्टोरी आज रात्री बदलणार आहे. तुम्ही हताश अशा स्थितीमध्ये इथं बसले असाल, पण प्रभूला काहीतरी तुमच्यासाठी विशेष काम करायचं आहे. पाठीस अरिष्ट लागलेले असताना, संकटांनी तुम्ही घेरलेले असताना, त्या संकटांकडे तुम्हाला पाहण्याची गरज नाही, कारण की तुमची नजर तुमच्या प्रभूकडे एवढंच पुरे आहे. तुम्ही प्रभूकडे पहा, बाकी प्रभू देख लेगा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभु देख लेगा, इसमें सब आ गए प्रियो. हालेलुया, प्रभू सब संभालता है. प्रभू पाहून घेईल. कोणाला रागाने डोळे दाखवायची गरज नाही, कोणाकडे रागाने बघण्याची गरज नाही. प्रभू पाहून घेईल. तुमची नजर प्रभूकडे असावी. अरिष्ट पाठीस लागले तरी त्या अरिष्टाकडे लक्ष देऊ नका. पाहायचं तर फक्त प्रभूकडे पहा. हालेलुया, बोले येशू मसीह की. जगात ना देवबापाने काही सुंदर गोष्टी बनवलेल्या आहेत आणि माणसाचं लक्षच नसतं त्या गोष्टींकडे. खूप चांगलं जीवन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही गेलात आणि तुम्हाला काही गोष्टी सुंदर दिसतात आणि मग तुम्ही त्या गोष्टी पाहत राहता आणि त्याच्यात तुम्हाला आनंद मिळतो. एकदा असंच विथ फॅमिली आम्ही बाय रोड उटीला गेलो होतो आणि तिथून येताना खूप सुंदर सुंदर गोष्टी आम्हाला दिसत होत्या आणि CCTV बाकीच्यांचे लागले होते. माझे ड्रायव्हिंगवरती होतं. डॅडी इकडे बघा, मोर दिसतोय. मग आम्ही गाडी थांबवणार, तिथं बघणार आणि मग तो लपतोय, मग तिथून बाहेर निघतोय किंवा काय असे सुंदर दृश्य आपण पाहत राहतो. आणि ते सुंदर दृश्य पाहत असताना मध्येच कुणी काय आलं तर मग थोडंसं मनाला वाटतं, अरे काय मध्येच आलंय असं. आज प्रभूचा चेहरा जर तुम्हाला कळाला किती सुंदर आहे, तुमची नजर त्याच्याहून कधीच हटणार नाही प्रियांनो. आणि जगात तुम्हाला कुठलीच गोष्ट त्याच्यानंतर सुंदर वाटणार नाही. ज्यांना प्रभू दिसलाय ते कधीच व्याभिचारात पडत नाहीत प्रियांनो. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. मी काय म्हटलं तुम्ही परत एकदा ऐका. ज्यांना प्रभू दिसलाय, ज्यांनी प्रभूचं तेज पाहिलंय, ज्यांना देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आलाय, त्यांना जगातलं सौंदर्य शून्यवत वाटायला सुरुवात होते आणि त्या प्रभूवरून आमची नजर हटत नाही. जर तो आम्हाला प्रिय आहे तर हे पण आम्ही विसरता कामा नये की त्याचे आम्ही खूप प्रिय लेकर आहोत. काही ठिकाणातून तुम्हाला हाकलून दिलं जाईल, पण प्रभूचा एक दरवाजा नेहमी तुमच्यासाठी उघडा असणार आहे. प्रभू तुम्हाला कधीच दूर लोटणार नाही. तो निरंतर त्याची दृष्टी तुमच्याकडे लावून ठेवणारा परमेश्वर आहे. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे ज्याला शताधिपती म्हटलेलं आहे आणि हा शताधिपती, अधिपती 100 लोकांच्या वरचा अधिकारी होता. आणि लूक याच्या 7व्या अध्यायाच्या 1 ते 10 वचनामध्ये या शताधिपतीबद्दल काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. फक्त दुसरं एकच वचन आपण वाचूया. लूक चॅप्टर 7 वर्स 2. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. एक शताधिपतीचा दास आजारी पडून मरणास टेकला होता. म्हणजे एकदम सिरियस, क्रिटिकल त्याची कंडिशन आहे. आणि अशा सिरियस कंडिशनमध्ये त्याने सगळे प्रयत्न केले असतील आपल्या आवडत्या चाकराला वाचवण्यासाठी. एका मुलासारखा तो चाकर त्याच्यासाठी असेल. त्या मुलासारख्या असलेल्या त्या चाकरासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असतील त्याला वाचवण्यासाठी, परंतु कुठल्याही प्रयत्नांना यश येत नव्हतं. आणि शताधिपतीला कुठून कळालं
की अशा अशा ठिकाणी येशू ख्रिस्त आलेला आहे. या शताधिपतीला मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की सगळे प्रयत्न संपलेले आहेत आणि आता मला देवाकडे हाक मारण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेस तो प्रभूकडे गेला, त्याने प्रभूला असं म्हटलं नाही की प्रभू घरी चल आणि माझ्या चाकराला बरं कर. वास्तविक येशू ख्रिस्त शताधिपती बरोबर त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झाला होता स्वतः होऊन. किती लोक आमीन म्हणतील? काम ऐसे करो की यीशु खुद बोले मुझे तेरे घर पे आना है. काम असं करा का येशूला रिक्वेस्टची गरज नाही पडली पाहिजे, प्रभू येतोस का माझ्या घरी. सभास्थान बांधून दिलं होतं शताधिपतीने. एक चांगला माणूस, लोकांच्या सेवेसाठी उभा असणारा माणूस, जो इतरांसाठी उभा राहतो. प्रभू नेहमी त्याच्यासाठी उभा राहतो. प्रियांनो, चल मी तुझ्या घरी येतो. नको प्रभू, कुठं माझी लायकी, माझी पात्रता, माझी योग्यता. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचा एकुलता एक पुत्र, आणि तुला मी माझ्या घरी घेऊन जावं, माझी काय योग्यता आहे? जगाने मला डोक्यावर घेतलंय शताधिपती म्हणून, पण मी तुझ्या समोर उभं राहण्याची पण माझी पात्रता नाही, तुला घरी घेऊन जाण्याची पात्रता नाही. एक काम कर, जसं शब्द बोलून दुनिया घडवली ना, आज पण परत एकदा शब्द बोल. तुझ्या एका शब्दाने माझा चाकर बरा होईल. काही लोकांचा विश्वास खूप अफाट असतो. काही लोकांचा विश्वास खूप अफाट असतो, खूप अफाट. कधी कधी आम्ही आश्चर्यचकित होतो की असा हा कोणता विश्वास आहे की या विश्वासाने लोक आपलं आरोग्य प्राप्त करून घेत आहेत, लोक आपल्या जीवनात चिन्ह चमत्कार प्राप्त करून घेत आहेत. अद्भुत विश्वास बघितला, अद्भुत विश्वास. हालेलुया. आणि हे विश्वास ठेवणारे लोक महान गोष्टी बघतात. या व्यक्तीने, शताधिपतीने प्रभूला रिक्वेस्ट केली, फक्त शब्द मात्र बोल. प्रभू शब्द बोलला आणि मग शताधिपती ओके जीजस येतो. घरी जाऊन पोहोचला. चाकर काम बिम करतोय, काय चाललंय, साफसफाई, काय झालं तुला? सर, आय एम हिल्ड. हालेलुया. कोण आलं होतं, काय झालं माहित नाही, धाडकन बिछाण्यातून उठलो आणि मी बरा झालो. अच्छा, ओके, किती वाजता? अच्छा, एक्झॅक्ट टाइम जेव्हा येशू शब्द बोलला होता, चाकर इकडे बरा झाला. आज तुम्ही इथं आहात, आज तुम्ही चर्च मध्ये आहात, बाहेरच्या जगात तुमच्यासाठी काहीतरी घडणार आहे आज. हालेलुया. एक शब्द, प्रभूचा एक शब्द, वास्तविक ना ही घटना इतकी विचार करायला लावणारी आहे ना. एक चाकर मालकासाठी गेलाय तर ओके. आब्रामाचा चाकर आब्रामाला सून आणण्यासाठी गेला, ओके, जुना करार आहे. नवीन करार, मालक चाकरासाठी जातो. हालेलुया. तो मालक त्याचे नोकर चाकर आहेत त्यांच्यासाठी पाऊल उचलतो. हा नवा करार आहे. आणि या शताधिपतीने आजपर्यंत चाकराला सांगितलं असेल, उठ, जा, हे घेऊन ये, जा, असं काम करू नये. चाकर त्याच्यासाठी पळत असेल, पण आज चाकरासाठी मालक कष्ट घेत आहे. तुमच्या मालकाने पण तुमच्यासाठी फार मोठं काम क्रूसावरती केलेलं आहे. हालेलुया. तुमच्या मालकाने सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पूर्ण केलेल्या आहेत. तुमच्यासाठी महान काम केलेलं आहे. वधस्तंभावर त्याने आपलं सामर्थ्य प्रकट केलेलं आहे. तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आवडत्या चाकरासाठी एक मालक जर एवढं मोठं काम करतोय, आम्ही तर देवाची लाडकी लेकरं आहोत. थोडा ऑब्झर्व करा जीवनाला. कितीतरी जण कोविडमध्ये युटर्न मारून आलेत.
कितीतरी जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. कितीतरी वेळा त्याने मरणाच्या दारातून आम्हाला परत खेचून आणलंय आणि परत सेवेसाठी उभं केलंय. कोणीतरी इथं असं पण असेल, जीवन संपवण्याच्या बेतात तुम्ही असाल, पण राईट मोमेंटला पवित्र आत्म्याने तुमची भेट घेतली आणि प्रभूने तुम्हाला त्या पापापासून तुम्हाला दूर केलं आणि त्याने जगण्याची उमेद तुम्हाला दिली. कारण तुम्ही देवाचे लाडके लेकर आहात. हालेलुया. देवाची प्रिय मुलं आहात. देवाची प्रिय मुलं आहात. हालेलुया. स्वतःला कधीही टाकाऊ समजू नका. स्वतःला कधीही असं समजू नका की प्रभू मी काहीच कामाचा नाहीये, प्रभू माझा काहीच उपयोग नाहीये, माझ्या बरोबरचे पुढे गेलेत, सगळ्यांचे घरदार आहेत, त्यांचे लग्न झालेत, त्यांचं असं आहे, त्यांचं तसं आहे, ते पुढे गेलेत, मी माग. तू माग नाहीस, तुला उचलून घेतलंय. जग तुझ्याकडे काय दृष्टीने पाहतं त्याला महत्व नाही. आज जगात काही मिळो न मिळो, पण आम्ही ख्रिस्ताच्या मिठीत सापडलो पाहिजेत. हालेलुया. प्रभू जवळ आम्ही असलो पाहिजेत. बस. कुठल्याही गोष्टीचं अगत्य नाही. आजार असले तरी पळून जातील, भूतसत्व असले तरी पळून जातील, अडखळणं येत असले तरी निघून जातील, संकट असले तरी निघून जातील. कारण प्रभूचे तुम्ही खूप लाडके आणि खास लोक आहात. लोक ज्यावेळेस डॉमिनेट करतात, मन भरून येतं आणि लोक मुळू जाऊन रडत बसतात. अरे हट, बायबल उघड आणि स्वतःची आयडेंटिटी चेक कर. तू कोण आहेस स्वतःला पारख. तू कोण आहेस स्वतःला जरा चाचपून तर पहा. तू कोण आहेस जरा स्वतःकडे तरी बघ. मग तुला कळेल की तू देवाचं किती लाडकं लेकरू आहे. हालेलुया. किती अफाट प्रेम त्या प्रभूने आपल्यावरती केलेलं आहे, किती अद्भुत प्रेम केलेलं आहे, किती महान त्याचं प्रेम आहे. जग धिक्कारतं, टाकतं, सोडून जातं, पण त्याच्या प्रेमात कधी फरकच पडत नाही प्रियांनो. कधीच फरक पडत नाही, कधीच नाही. पौल सेवेला सुरुवात करतो. सिलास त्याच्या बरोबर आहे, बर्नबा त्याच्या बरोबर आहे. आधी बर्नबा होता, मग एक मॅटर झाला, मार्कने थोडी गडबड केली, सुवार्ता फेरीतून मधूनच निघून गेला. पौलाला राग आला, तो बोलला गुड बाय. बर्नबा बोलतो नको, ठेवूया दोघांमध्ये थोडंसं. मग नको तर चल सेपरेट. दोघं विभक्त झाले. मग सिलास त्याच्या बरोबर आला. मला हे म्हणायचंय, संत पाऊलाच्या सेवेत लोक आले आणि गेले. मिनिस्ट्री एक बस आहे प्रियांनो, 2 दरवाजाची. BSTची बस आहे ना तशी. हालेलुया. एका दरवाजातून लोक चढतात, दुसरीकडून उतरतात. असेच लोक तुमच्या जीवनात येतील आणि जातील, पण ड्रायव्हर मात्र येशू ख्रिस्त तोच राहणार. त्याची जागा कुणीच बदलणार नाही. तुमच्या जीवनाला राईट डायरेक्शन देणारा तुमचा परमेश्वर आहे. कोई आ रहा है, ये दुनिया बड़ी धर्मशाला. हालेलुया. आने वालों को आने दीजिए. बहुत होशियार लोग हैं आप. प्रभु आपको आशीष करे. हालेलुया. कोणामुळेच तुम्हाला फरक पडला नाही पाहिजे. जर तुम्ही विश्वासणार आहेत तर तुम्हाला गॅरंटी पाहिजे, मी डॅडीचा लाडका आहे. बस, डॅडीचा मी लाडका आहे. बस, मला बाकी माहीत नाही, मला काही मिळो न मिळो मला माहीत नाही, पण मी बापाचा लाडका आहे. आणि जे लाडके असतात त्यांचा लाड खूप जास्त असतो. याकोबाचा मुलगा इसाक आणि इसाकाचा मुलगा एसाव आणि याकोब, ह्या 2 मुलांपैकी एक लाडका होता. गलत जवाब. भोजन बना के देता था खाना. जो केसाव था एसाव था. हालेलुया. हा एसाव उत्पत्ती 25 आणि 28 मध्ये लिहिलंय की बापाला मांस आणून द्यायचं आणि इसाक ते खायचा आणि म्हणून तो त्याचा आवडता बनला. बापाला काय आवडतं ती करणारी मुलं नेहमी बापाची लाडकी होऊन बसतात. कुणी आमेन म्हणाल का? योसेफ का लाडका होता बापाचा? 2 कारण आहेत, सरळ स्पष्ट. पहिलं कारण,
एक तर त्याला, याकोबाला बायका किती? 2, म्हणजे ओरिजिनल 2 दासी, लेया, राहेल, जिल्पा, बिल्हा. आता ह्या 4 बायकांमधली एक बायको होती, तिचे डोळे खूप भारी होते, राहेल. आणि ती त्याची एकदम आवडती बायको. तिला 2च मुलं, योसेफ आणि बन्यामीन. आता आवडत्या बायकोचा आवडता मुलगा योसेफ तेव्हा होता, म्हणून योसेफ लाडका मुलगा. कोणी आमेन म्हणेल का? आणि दुसरं एक कारण होतं, योसेफ लाडका होता. योसेफ BBC चॅनल होता. कोण होता? BBC चॅनल. भाऊ जे काय करायचे ॲज इट इज जाऊन बापाला सांगायचं. असतात ना लेकरं, मम्मी, लेकरं रिपोर्ट करतात ना, बरोबर. जे लोक लेकरांना निरोप सांगतात, बेल वाजली निरोप जाऊन सांग, घरीच डॅडी नाहीत सांग. ते लेकरं दार उघडं सांगतात, डॅडींनी सांगितलं ते घरी नाही आहेत, गो. इनोसंट आहेत लेकरं. सरळ असतात ते आडे वेडे कपट बिपट काय नसतं त्यांच्यामध्ये. हा पण सरळ होता योसेफ. सगळ्या गोष्टी बापाला जाऊन सांगायचं, प्रत्येक गोष्ट, कोणी काय तोडलं फोडलं, काय केलं काय नाही, सगळ्या गोष्टी, भावांच्या चुका, 11 भावांच्या चुका जाऊन बापाला सांगायचं. म्हणून बापाचा तो लाडका होता. आणि त्यातल्या त्यात स्वप्नदर्शी होता, देव त्याच्याशी बोलायचा. ही अजून एक निराळी गोष्ट होती, बापाचा लाडका. शताधिपतीचा चाकर लाडका आहे. लाडक्या चाकरासाठी त्याने असे काही परिश्रम केले की तो डायरेक्ट येशूला जाऊन भेटला. हालेलुया. जर तुमची लेकरं तुमची लाडकी आहेत तर तुमच्या लेकरांसाठी येशूला भेट द्या प्रियांनो. हालेलुया. येशूला सांगा तुमच्या लेकरांसाठी, प्रभू तुमच्या लेकरांना आशीर्वादित करेल. हालेलुया. ह्या शताधिपतीने परिश्रम केले आपल्या लाडक्या दासासाठी. इसाकाला 2 मुलं होते आणि त्याच्यातला एसाव लाडका होता, परंतु याकोबाने फसवून आशीर्वाद तो घेऊन गेला. एसाव लाडका होता. आणि इस्रायलचा मुलगा, याकोबाचा मुलगा योसेफ लाडका होता. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफावरती देवाची विशेष दया होती. बायबल मधली ही उदाहरणं आपण पाहतो की ज्या बापांची जी लेकरं लाडकी आहेत त्यांच्या जीवनात काहीतरी विशेष गोष्टी आपण पाहतो. देवाला खूप मुलं आहेत आज. हालेलुया. इस्रायल राष्ट्र पण देवाचीच लेकरं आहेत. किती लोक आमेन म्हणतील. पण ती सगळी कोकरे बकरे यांच्या रक्ताची लेकरं आहेत. आम्ही येशूच्या रक्ताद्वारेची लेकरं आहेत. आमचं कनेक्शन पित्याबरोबर जनावरांच्या रक्ताने नाही. ते कनेक्शन इस्रायल लोकांचं टेम्पररी आहे, कारण की त्यांनी जनावरांचं रक्त घेतलेलं आहे. ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी खूप सामर्थ्यवान ठरलं, कारण की तो देव असताना मनुष्य बनून आमच्यामध्ये आला आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सुटका मिळाले. आम्ही जे परराष्ट्रीय परकीय होतो ते ख्रिस्ताच्या रक्ताने देवाचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. वास्तविक शास्त्राप्रमाणे देवाची 2 मुलं, एक आदम आणि दुसरं प्रभू येशू ख्रिस्त. आत्मिक दृष्टीने पाहिलं तर एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, ज्याला परमेश्वराने निर्माण केलं मातीपासून, तो आदम. आता ह्यांच्यामध्ये जास्त प्रिय कोण आहे? सरळ आहे, स्पष्ट आहे. ह्या आदामाला प्रभूने आज्ञा दिली होती, त्याने आज्ञा मोडली आणि त्याने देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन असं काही काम केलं की तो पापात पडलेला आहे. येशू ख्रिस्ताने आज्ञा पूर्ण केली. हालेलुया.
परमेश्वराने जे सांगितलं ते येशू ख्रिस्ताने परिपूर्ण रीतीने ऐकलं आणि तो देवाचा लाडका पुत्र आहे बायबल सांगतं. वाचूया आपण मार्क 12 अध्याय 6 वचन. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. आधी नोकर चाकर सगळे पाठवून झाले आणि शेवटी मुलाला पाठवलं भीड धरतील असं समजून, आणि लाडक्या मुलाला सांगितलंय. द्राक्षमळा हे जग आहे, द्राक्षमळ्याचा मालक परमेश्वर आहे. पाठवलेले चाकर म्हणजे मोशे, अब्राहम, नोहा, सगळे जे सेवक गण आहेत, यशाया, इर्माया कुणी असतील ते सगळे नोकर चाकर आहेत. देवाचा पुत्र पाठवला म्हणजे साक्षात येशू ख्रिस्ताला पाठवलं, आणि त्यांनी काय केलं की त्या पुत्राला मारला असं सांगितलंय, आणि तो पुत्र सगळ्यांपेक्षा लाडका होता असं लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त देवाचा लाडका आणि प्रिय पुत्र आहे. प्रियांनो, देवाचा लाडका आणि प्रिय पुत्र. परंतु ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे एक विशेष गोष्ट घडली की परमेश्वराने आता आपल्याला ख्रिस्ताच्या सोबतीचे देवाची लेकरं असं आपल्याला गणलेलं आहे. आमीन. योहान 1:12 सगळ्यांचं फेवरेट वचन. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमीन. कोणाची मुले? आता आपण देवाची मुले होण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे. विश्वासाच्या द्वारे आपण त्याची मुलं झालेलो आहोत. नुसती मुलं नाही तर देवाची आम्ही लाडकी मुलं आहोत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जगातले सगळे जेवढे लोक आहेत, जेवढे लोक असतील, काळे गोरे, कुरळे केस, सरळ केस, रशियन, आफ्रिकन, इटालियन, बारीक डोळ्याचे, मोठ्या डोळ्याचे, छोटे बुटके, उंच, जसे जेही असतील ते सगळे देवाचे लेकरं आहेत. ते जर आदामाची लेकरं आहेत तर आदामाला परमेश्वराने बनवलंय. पण जे येशूच्या रक्ताद्वारे देवाची प्रिय मुलं झालेले आहेत, ती प्रिय मुलं तुम्ही आणि मी आहोत. मग त्यांच्यात आणि आपल्यात एक बदल ठेवलाय की आपण आध्यात्मिक जीवनात जगणारे, देवावर विश्वास टाकणारे, हे देवाचे आपण प्रिय मुलं आहोत. आपली एक वेगळी कॅटेगरी, आपला एक वेगळा गट परमेश्वराने तयार केला. कोई आमेन बोलेगा इस बात को? हालेलुया. मग आपण देवाची प्रिय लेकरं आहोत. रोमकरासपत्र 8 अध्याय 16 वचन. रोमन्स चॅप्टर 8 वर्स 16. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. पवित्र आत्मा साक्ष देतो की आपण कोणाची मुलं आहोत? देवाची मुलं आहोत. 17 वचन. आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. आमेन. जर देवाची लेकरं आहोत तर देवाचे वारस पण आहोत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाची आम्ही लेकरं आहोत, देवाची प्रिय मुलं आहोत, आणि येशू ख्रिस्ता बरोबरचे वारस आम्ही आहोत. परमेश्वराने आता तुम्हाला आणि मला त्याच्या परिवाराचा भाग केलेला आहे. आम्हाला त्यांनी ऑर्डिनरी नाही ठेवलंय, आम्हाला त्यांनी स्पेशल असं बनवलेलं आहे. एक विशेष लेकरू म्हणून परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे पाहतो. 2 लेकरं असतील, तुम्ही ओळखता, समजा कोणी पण 2 मुलं आहेत समजा. एक मुलगा खूप ओबिडियंट आहे, ऐकणार आहे, आणि दुसरा अजिबात ऐकत नाही, तोडफोड करतो. तुम्ही कोणाची इच्छा पूर्ण कराल? जो ऐकतो त्याची. सिंपल आहे. जो तुम्हाला आनंद देणार आहे, जो ऐकतो. जो नाही ऐकत त्याला तुम्ही सांगाल, बघ याला कसं चॉकलेट दिलं, तू ऐकलं तर तुला पण मिळेल. लाडक्या मुलांचा लाड होतो प्रियांनो. हालेलुया. आणि आता आपण अशी देवाची लेकरं आहोत की आपण शताधिपतीचे लाडके नाही, याकोबाचे लाडके नाही, तर आता आम्ही देवाचे लाडके आहोत.
आणि परमेश्वराचे लाडके असणं हा एक खूप मोठा आशीर्वाद आमच्या जीवनासाठी आहे. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्पेशल असते प्रियांनो. हालेलुया. त्या आध्यात्मिक दर्जावरती त्या गोष्टीचा आनंद घ्यायला सुरुवात करा. जीवनातले सगळे चढ उतार तुम्हाला सपाट मैदान दिसायला सुरुवात होईल. आडी अडचणींकडे पाहून तुम्ही हसाल. बोलो येशू मसीह की. तुमच्या संकटातही तुम्ही आनंद करू शकाल. जर तुम्हाला हे गमक कळालं, हे रहस्य कळालं की मी देवाचं संतान आहे, येशू ख्रिस्ताच्या बरोबर सोबतीचा वारस. आता वारस म्हणजे काय? येशू जसा वारस आहे तसे आम्ही वारस. येशू ख्रिस्त जर शब्दाने मुर्दे उठवतो, मग तुम्ही पण जर त्या येशूचे वारस आहेत, तुमच्या शब्दाने पण मुर्दे उठतील. तुमच्या प्रार्थनेने आंधळ्याचे डोळे उघडतील. तो गरसेकराच्या प्रदेशातला भूतग्रस्त सगळ्यात हॉरिबल. 1-2 नाही, सैन्य. सगळ्यांनी म्हणा सैन्य. दुष्टात्मे कसे आहेत? सैन्यासारखे आहेत, मोठ्या संख्येने आहेत. आणि येशू ख्रिस्ताने किती मोठी प्रार्थना केली? एका वाक्यात. परीक्षेमध्ये प्रश्न येतात ना, थोडक्यात उत्तरे लिहा, दीर्घोत्तरे. आमचे लोक एका वाक्याच्या प्रश्नाच्या उत्तराला पण दीर्घोत्तरे लिहितात. 8 पानं डायरेक्ट छोट्या कामासाठी. काही लोकांना असे सरळ रस्ते नाही असे आवडत, एकदम शॉर्टकट नाही आवडत. सरळ जायचं, इथं संपलं काम. घुमा फिरा के जाएंगे. जीवन त्याच्यामुळे कॉम्प्लिकेटेड झालंय. कुठल्या मार्गाने जावं कळत नाही. दुविधा मनस्थितीत लोक अडकलेले आहेत. ज्या गोष्टी प्रभूने सहज, सरळ आणि सोप्या करून ठेवल्यात, त्या गोष्टींना काही लोकांनी स्वतःच्या हाताने कठीण करून ठेवलेलं आहे. ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला सरळ सांगितलेल्या आहेत, काही लोकांनी त्या गोष्टींना कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. विश्वास असा बसवून ठेवलेला आहे, मी ज्या वेळी 40 दिवस उपास प्रार्थना करीन त्याच्यानंतर माझं काम होणार आहे. प्रभू म्हणतो कर. ज्या दिवशी मी त्या ठिकाणी जाईल आणि त्या सेवकांनी हात डोक्यावर ठेवल्यानंतर मी बरा होईल. आणि तुला विजाच नाही मिळाला तर? विजा ऑफिसर मध्ये जर सैतान जाऊन बसलेला असला तर? आम्ही कॉम्प्लिकेटेड केलंय. समुद्राच्या तळागाळातून त्याला हाक मारा, तो तुमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. तुम्ही जिथेही असाल तिथून त्याला आवाज द्या, त्याला हाक मारा. तुम्ही ज्या क्षणी धावा कराल तुमच्या उत्तर प्राप्तीला सुरुवात होईल. ज्या क्षणी तुम्ही त्याला हाक माराल तात्काळ तुमच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला आज नंतर विलंब लागणार नाही, कारण तुम्ही देवाची लाडकी लेकरं आहात, ज्यांना देवाने निवडून वेगळं केलेलं आहे, ज्यांच्या जीवनावर देवाने त्याचा सामर्थ्याचा हात ठेवलेला आहे. तुमच्या जीवनावर देवाची विशेष सामर्थ्याची कृपा झालेली आहे. आज प्रभू तुमच्या जीवनाला बदलून टाकणार आहे. हालेलुया. तुम्ही जे मागत आहात तुमच्या मागण्या आज रात्री तुम्हाला प्राप्त होतील. यासाठी नाही की तुम्ही लई भारी आहात, यासाठी की तुमचा येशू लई भारी आहे. हालेलुया. तो सामर्थ्यवान आहे आणि त्याने ठरवलंय की ही माझी लाडकी लेकर आहे. ऑर्डिनरी गोष्टी मागायचं बंद करून टाका. आता साधे साधे लोक साध्या साध्या गोष्टी मागतात, लाडके लोक स्पेशल गोष्टी मागतात. त्यांना माहित आहे बाप देणार म्हणजे देणारच. हालेलुया. उत्तम ते परमेश्वरापासून प्राप्त होतं.
तुमच्या मेहनतीने जे तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या प्रार्थनेने तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. तुम्ही ज्या विहिरी खोदल्या नाही त्या विहिरी परमेश्वर तुम्हाला देणार आहे. जी घरं तुम्ही बांधली नाही ती घरं परमेश्वर तुम्हाला देणार आहे. ज्या तुम्ही द्राक्षवेली लावल्या नाही त्याचं फळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. कारण की जे काम करायचे ते प्रभूने ऑलरेडी केलेलं आहे. हालेलुया. देवाची प्रिय मुले. मग जगात फक्त देवाची मुले नाही आहेत, अजून वेगळ्या प्रकारची सुद्धा मुले आहेत. काही फुले आहेत. वाचू आपण आता 1 योहान 3 अध्याय 10 वचन. 1 John chapter 3 verse 10. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. हे काही सिक्रेट नाहीये. कसं कळेल आता हा देवाचा आहे की सैतानाचा आहे? प्रभूचं वचन स्पष्ट सांगतंय. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. स्पष्ट कळतच, जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. देव प्रीती आहे तर आम्हाला पण प्रीती करता आली पाहिजे. हालेलुया. नाही तर रागात संदेश देतो, हे तुला सांगितलं ना देव प्रीती आहे. हालेलुया. देव प्रीती आहे. ते ख्रिस्ताचं प्रेम आमच्यात झळकलं पाहिजे. देवाचं नीतिमत्व आमच्यात झळकलं पाहिजे. जर आम्ही परमेश्वराची लेकरं आहोत तर आम्ही कसं वागलं पाहिजे? इफिसकरास पत्र 5 अध्याय 1 वचन. इफिशियन्स चॅप्टर 5 verse 1. तर मग देवाची प्रिय मुले, ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आमेन. इफिस 5:1 काय सांगतं? सगळ्यांनी म्हणा. तर मग देवाची प्रिय मुले, देवाची प्रिय मुले, ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. शेजारच्याला सांगा, देवाची प्रिय मुले, ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. कुणाचं अनुकरण करायचंय? वा. देवाची प्रिय मुले या नात्याने कोणाचं अनुकरण करायचं? देवाचं. जो बाप ड्रायव्हिंग करतो ना त्याची मुलं घरात कारच मागतात. ते घरात घेऊन ढकलतील आणि एक दिवशी चालवायला शिकतात. सुतार बाप असला ना मुलगा पण सुतार होतो. कदाचित तुम्हाला बायबलमधून पण माहीत असेल. एखादा बाप कुंभार असेल ना त्याचा मुलगा पण एक दिवशी कुंभार होतोच. कारण त्याची नजर नेहमी बापाकडे लागलेली. बाप कसा करतो, काय बनवतो, कसं करतोय, काय ते चाक फिरवतोय, तो पण शिकतो. सुरुवातीला थोडं मोडतो, थोडं बाप सांगतो तसं नाही, असं पकडायचं, असा चिखल घ्यायचा, हे ठेवायचं, असं करायचं. बाप त्याला शिकवतो आणि तो बाप मुलाला ट्रेन करतो. असं असं असतं ते. आज आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याला कॉपी करायचं, माणसानं नाही करायचं. नवीन कुठली हेअरस्टाईल आली पिक्चरची का लगेच, एखादी कपड्याची डिझाईन आली का लगेच त्या पिक्चरमध्ये हिरोने असं केलंय, अशी हेअरस्टाईल केली, अशी दाढी केली, असं हे केलंय हिरो सारखं. हिरोला रोल मॉडेल ठेवून आता हिरोला ते करण्याचे पैसे मिळतात. तुला तू पैसे घालून हिरो बनतोय, तो पैसे घेऊन हिरो बनतोय. दोन हिरो आहेत वेगवेगळे. एक हिरो श्रीमंत होत चाललाय, जीसस हालेलुया, आणि दुसरा हिरो पैसे खर्चून 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 त्याच्यासारखा बनण्याच्या नादात भिकारी होत चाललाय. एक सांगू का, येशूच्या मागे चला, येशूला कॉपी करा. त्याचं अनुकरण करणारे कधी दरिद्री होणार नाही. ते संपत्ती प्राप्त करत जातील. ते पुच्छ नाही मस्तक बनतील. ते मागे नव्हे ते पुढे राहतील. प्रभूचं अनुकरण करणारे बना, त्याच्या मार्गावर चालणारे बना, सत्यतेने चालणारे बना. जे प्रभूच्या मागे चालतात त्यांचं जीवन आशीर्वादित होतं. हालेलुया. तुमच्या जीवनातला आशीर्वाद थांबणार नाही. एक मला क्षण दाखवा. येशू ख्रिस्त म्हणतो की आता शक्ती गेली माझी, आज मी थकलो आहे,
अरे रक्तस्रावी स्त्रीने त्याला स्पर्श केला, वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला, ती बरी झाली. प्रभू म्हणतो माझ्यातून शक्ती निघाली. आता काही दीडशाने असे, शक्ती निघाली म्हणजे शक्ती गेली. तो पॉवर सोर्स आहे. त्याच्या सामर्थ्यावरती आकाशातले सूर्य झळकतात. त्याची पॉवर अनलिमिटेड आहे, ती संपू नाही शकत. त्याची पॉवर संपली असती तर यायऱ्याची कन्या त्या दिवशी उठली. हालेलुया. पॉवर निघाल्यावर पण मुर्दे उठवण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, त्याचे अनुकरण करणारे बना. देवाची प्रिय लेकरे या नात्याने त्याचे अनुकरण करणारे व्हा. त्याचे अनुकरण करणारे व्हा. नको त्या गोष्टींचं अनुकरण करू नका. चुकूनही पिक्चरची डायलॉग बाजी मारू नका. स्टेटसवरती पिक्चरचे गाणे किंवा कुठल्याही जगातल्या गोष्टी ठेवू नका. प्रभू बरोबरचं नातं टिकवून धरा. लहानपणी गेम खेळायचो आम्ही, स्टॅच्यू. डू यू रिमेंबर दॅट? वा, वंडरफुल पीपल वी हॅव टुडे. हालेलुया. ओव्हर म्हटलं की बेरिंग सोडून दिली, स्टॅच्यू म्हटलं की लगेच असंच आकडल्यासारखं तिथं उभं राहणार. काही लोक असं जीवन जगतात प्रभू बरोबर. प्रभू टाइम प्लीज. आजच्या दिवस, फक्त आजच्या दिवस प्रभू. आजच रॅप्चरचा दिवस आहे. आजच तू इकडं पिक्चरच्या गाण्यावर वाकडा तिकडा होऊन नाच, सैतानाच्या मागं तू जा. आजच रॅप्चरचा दिवस आहे. आजच. आज तू खाली राहणार, खलास. त्या पिक्चरमध्ये त्यांनी असंच केलं होतं, तिने तसंच केलं होतं, मला ह्याची स्टाईल आवडते, मला त्याची स्टाईल. प्रभूची स्टाईल मारा. अनुकरण करायचं फक्त प्रभूचं करा, बाकी कोणाचंच करू नका. कोणाचंच अनुकरण करू नका. एक हिंट देतो तुम्हाला आज मी. ऐकता तुम्ही? तुमचं ना आध्यात्मिक जीवन चालत येतं ना, ज्यावेळेस तुम्ही पुढं जाता प्रभूमध्ये, तुम्हाला एक स्वतःची डिग्निटी कळते की तुम्ही कोण आहेत प्रभूमध्ये. ती नेहमी जपण्याचं काम करा. जो परमेश्वराने तुम्हाला रुतबा दिलाय किंवा जे तुम्हाला स्टँडर्ड दिलंय त्याच्यामधलं जी तुमची आयडेंटिटी आहे, ती सोडून कधी ढासळू नका खाली. आज एखाद्या देशाचा समजा राजा आहे खूप मोठा, आणि त्या राजाचा मुलगा रस्त्यावर वडापाव खातोय, दुसऱ्याची शिव्या देतोय, हे ते. लोक म्हणतील राजाचा मुलगा आहे. कोणी विश्वास ठेवेल का? नाही. ते जे स्टँडर्ड आहे आपलं, तो राजवाड्यात बसणारा मुलगा आहे, राजकुमार आहे तो. त्याचं ते स्टँडर्ड त्याला मिळालेलं आहे. त्याचे शब्द किती महत्वाचे आहेत, त्याला त्याची डिग्निटी कळाली पाहिजे. राजपुत्राने कपडे बदलून, साधे कपडे घालून एखाद्या गरीब एरियामध्ये जाऊन उभा राहिला तरी त्याला माहित पाहिजे कपडे साधेत पण आतमध्ये राजपुत्र आहे. मी कोण आहे? राजपुत्र आहे, मी राजकन्या आहे, हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला कळालं पाहिजे. बाह्य स्वरूप जग बघणार आहे, पण राजपुत्र आणि राजकन्याला स्वतःला माहित पाहिजे की मी कोणत्या देवाचं संतान आहे. आता अनुकरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कुठून कळेल? बायबलमधून कळेल. प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला बायबलच्या वचनावर आधारित जीवन जगायचं. प्रत्येक
परिस्थिति, हर एक बात जो आपके जीवन में हो रही है, घट रही है, वो सारी बातों के अंदर आपको पहला स्थान प्रभु के वचन को देना है. या परिस्थितीत येशू इथं असतं तर त्याने काय केलं असतं तेच काम तुम्हाला करायचं. देवाची प्रिय मुले या नात्याने देवाचं अनुकरण करणं, आणि जितकं त्याचं अनुकरण कराल तेवढे लाडके होत जाल. आणि लाईफमध्ये एक नंतर अशी लेवल येते तुम्हाला मागावंच लागत नाही. प्रभू हे दे, प्रभू ते दे, प्रभू असं करतोस का, प्रभू तसं करशील का, नाही. तुम्ही त्याचं गौरव करत राहता, तो तुम्हाला भरत जातो, तो तुम्हाला आशीर्वादित करत जातो. तुमच्या उद्याच्या दिवसात जो प्रॉब्लेम आहे तो आज रात्री तो सॉल्व करून टाकतो. तुम्ही तिथं पोहोचेपर्यंत सगळं नील झालेलं असतं. देवाची प्रिय मुले, हालेलुया, देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्हाला त्याचं अनुकरण करणारं व्हायचं आहे. हे प्रभूचं वचन आहे. नेहमी प्रभूला संतुष्ट ठेवा. माझं चॅलेंज आहे, जे लोक प्रभूला आनंदी ठेवतात देव त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. आणि जे लोक नेहमी निराशेत असतात त्यांनी कुठेतरी प्रभूचं मन दुखवलेलं असतं. रडके लोक असतात ना, कंटिन्यू, हे प्रभू पैसे नाही, हे प्रभू नाताळ आलाय कपडे नाही, हे प्रभू मला घर नाही, हे प्रभू मला सायकल नाही, हे प्रभू मला हे नाही, तुला दिसत नाही का मला हे नाही. मी नाही बघत, तूच बघ, तुला काय नाही, तुला काय आहे तुझं तू बघून घे. ज्यांना प्रभू बोलवतो त्यांची तो काळजी घेतो प्रियांनो. त्यांना तो तृप्त करतो, त्यांच्या प्रत्येक गरजा तो पूर्ण करतो. मागण्याआधी तुम्हाला देणारा तो परमेश्वर आहे. तुम्ही झोपेतून उठाल आणि तुमची स्टोरी बदललेली असणार आहे. तुमच्या जीवनामध्ये गोष्टी बदललेल्या तुम्हाला दिसतील. तुमचे मार्ग मोकळे झालेले तुम्हाला दिसतील. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा केली नव्हती ते आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे येताना तुम्हाला दिसतील. तुमचं जीवन देवाच्या गौरवाने भरून जाईल. तुम्ही वाटेने चालाल त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित असाल. तुम्ही घरात त्यावेळेस आशीर्वादित असाल. तुम्ही बाहेर पडाल तिथे आशीर्वादित असाल. तुम्ही जाल तिकडे तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर असेल आणि त्याच्या गौरवात लोक तुमच्याकडे बघून म्हणतील हे देवाचे आशीर्वादित लेकरं आहेत. हालेलुया. मत्ते 5वा अध्याय आणि 9वं वचन. मत्ते 5 आणि 9. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना. शांती करणं कोणाचं काम आहे? परमेश्वराचं काम आहे. अशांती करणं कोणाचं काम आहे? किती सोपं आहे आणि किती हुशार लोक आहात तुम्ही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन, हालेलुया. शांती करणं कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. अशांती करणं कोणाचं काम आहे? भांडणं लावणं कोणाचं काम आहे? चुगली करणं कोणाचं काम आहे? मग ही कामं आपल्याला नाही करायची. एक जण दुसऱ्यावर रागवलाय, त्याच्यात अजून तेल मीठ नाही टाकायचं. काही लोक फोडणी देण्यात तत्पर आहेत. आले जरा आता तडका मारून 2 मिनिटात परिवार तुटतात. आणि असं करणाऱ्यांना सुद्धा कुठले आशीर्वाद मिळत नाहीत प्रियांनो. जर आम्ही देवाची मुलं आहोत तर आम्ही शांती करणारे झालं पाहिजे. शांती करणारे लोक काय करतात? भांडतात, युद्ध करतात, लढाया करतात, चाकू सुऱ्या तलवारी घेऊन जातात. नाही, शस्त्र अस्त्र आमच्यासाठी नाहीत. वादविवाद आमच्यासाठी नाही. करून बघा घरामध्ये. आहात तयार सहन करायला? शांतीनेच उत्तर द्यायचं.
समोरचा किती ओरडला तरी शांतीने उत्तर द्यायचं. तोंडातून एक पण अपशब्द नाही काढायचा. कोणी चिडून चवतळून आलं तरी प्रभू आपको आशीष करे. एक जण चिडून आला, मी शांतीमध्ये आहे. दोघांमध्ये शांती कोणाची भंग झाली आहे? कोणाची शांती भंग झाली? तो चिडून रागावून माझ्याकडे आलाय आणि मी एकदम शांत उभा आहे. कोणाची शांती भंग झाली? त्याची. मग त्याची भंग झाली, त्याच्या भंग झालेल्या शांतीत मी माझी का करू? प्रभू आपको आशीष करे. द्वेष करणं आमचं काम नाही. देवाने आम्हाला प्रीती करण्यासाठी पाचारण केलं. प्यार से पूरी दुनिया को जीत लेना है प्रियो. हालेलुया. सिकंदरने तलवारीने लढला आणि मेला आणि खाली हात गेला. कफिन बॉक्सच्या बाहेर हात बाहेर काढले होते असे त्याचे, असे बाहेर हात काढले. त्याच्या कफिन बॉक्स शेवटची इच्छा, माझ्या हात बाहेर काढा आणि मी जे हिरे मोती जमवलेत माझ्या आयुष्यात, माझ्या प्रेतक्रियेमध्ये ते असे उधळत चाललं. लोक गोळा करत होते आणि त्याचं प्रेत चाललंय. ह्या जगात मी काही आणलं नाही आणि काही मी घेऊन गेलो नाही. सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट, असे काही अलेक्झांडर आपल्यामध्ये बसलेले. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आज शक्तीच्या जोरावरती आम्हाला काय नको, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी झाली पाहिजे. हालेलुया. आपलं प्रत्येक युद्ध प्रभूच्या हाती सुपूर्द करा. जोपर्यंत मी बोलत होतो तुम्ही देवाचे लाडके आहात, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, सगळे नाचत होते. पण मी पुढे म्हटलं की तुम्ही देवाची प्रिय लेकरं आहात, तर तुम्हाला शांती करायची, तुम्हाला शांतीने राहायचंय. देवाचे नियम पाळले ना तर मग देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात येतात. जे त्याने सांगितलंय ते पाळायला सुरुवात करा. प्रभूचं अनुकरण करणारे व्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये, आणि मग बघा जीवनामध्ये किती आशीर्वाद येतात. गणित सोडवता 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 सोडवता, पायथागोरसचं प्रमेय हे ते सोडवता सोडवता एक स्टेप चुकली, फक्त उत्तर चुकणार, मी गॅरंटी देतो. अशीच एक स्टेप चुकते आणि मग उत्तर चुकतं. म्हणजे काय चुकतंय माझं? मी तर दर गुरुवार रविवार येतोय, रोज बायबल वाचतोय, बायबल कॉलेज झालंय माझं, मी रोज प्रार्थना करतो, लोकांच्या डोक्यावर हात देऊन पाय देऊन कशी करायची तशी प्रार्थना करतो, सगळं चालू आहे व्यवस्थित. मग माझ्या जीवनात असं का? एक पायरी चुकली आहे काहीतरी. एक लहानशी चूक तुम्हाला खूप मोठ्या संकटात आणू शकते. तो राग सोडून द्या. आमेन. प्रीतीने देवाच्या सामर्थ्याने चालायला सुरुवात करा आणि प्रभूचं अनुकरण करा. जे अनुकरण करतात प्रभूचं ते देवाचे लेकर आहेत. जे विश्वास ठेवतात ते देवाचे लेकर आहेत. जे शांती करतात ते देवाचे लेकर आहेत. आमेन. हालेलुया. आणि जर देवाचे लेकर आहेत तर तुम्ही देवाचे वारसदार आहेत. मग जे प्रभूच्या अकाउंटवर ते सगळं तुमच्या अकाउंटवर आलेलं आहे. हालेलुया. जे चमत्कार येशूने केले ते सगळे तुमच्या जीवनात घडतील. येशूने केलेले चमत्कार तुम्ही कराल. येशूने केलेले चमत्कार तुम्ही कराल. मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त करणार आहेत. मोठ्या गोष्टी तुम्ही पाहाल, अद्भुत गोष्टी रोज तुमच्या घरात मिरॅकल्स घडतील. मोठं काम करायला नाही सांगत आहे प्रभू. हालेलुया. फक्त त्याच्या योजनेप्रमाणे चाला. दॅट्स ऑल. आमेन. प्रभूला धन्यवाद. या आपण डोळे बंद करूया, एक लहानशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 येशू. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात पिता मी तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो प्रभू. तू
तुझी प्रिय लेकरं प्रभू आम्हाला तू केलंयस, तुला आम्ही धन्यवाद देतो. आज येथे उपस्थित प्रत्येकाच्या जीवनावर तुझा पवित्र हात ठेव. बंधनं अडखळणं दूर कर प्रभू. आणि आज प्रभू तुटलेली मनं जुळली जाऊ देत राजा. दुःखित मनांना हर्ष भरीत कर. तुझ्या दैवी सामर्थ्याने प्रत्येकाला भर. आणि ज्यांना एकाकीपण वाटतंय जीवनामध्ये, जे दुःखाने व्याकुळ आहेत, अशा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू चालव. पित्या धन्यवाद. आज आमची प्रार्थना तुझ पुढे सादर झाली. तुला धन्यवाद देतो प्रभू. जगात खूप लोक आहेत, पण प्रभू आम्ही तुझी लाडकी लेकरं आहोत म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. सहाय्य कर, मदत कर. तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता आहे. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.